याबद्दल काय खरं म्हणजे संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवर येऊन बसवलं, काँग्रेसच्या मांडीवर येऊन बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल. ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली. आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही आणि मला वाटतं जर उद्धवजींनी यांना जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही. सगळी अगदी जमीनदोस्त शिवसेना होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की संजय राऊत, मी तर पक्षाचा पाईक आहे, मी 35 वर्षाले 60 टर्म झाले निवडून येतोय, मी कोण आहे काय सर्वांना माहीत आहे. पक्षासाठी तर मी काही करेल, पक्षासाठी मी काय करेल, पण त्या पक्षाच्या वाढीसाठी मी करेल. तुमच्यासारखा पक्षाला रसातळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे दलालीचा विषय कराल तर गोरेगावच्या पत्रसाळीमध्ये आपण काय केलं, किती दिवस जेलमध्ये राहिलात, हे मला बोलायला लावू नका, हे मला बोलायला लावू नका. बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली आणि त्या शिवसेनेला उद्धवजींना खुशाल त्या काँग्रेसच्या मांडीवर देऊन बसवलं आणि सगळी शिवसेनाच तुम्ही संपवली. आणि तुम्ही काय गप्पा करतात आणि अजूनही तुमची सगळी ही बडबड बंद झाली नाही तर मला वाटतं उद्धवजी तुमचं देवच आता भलं करो. त्याच्यामुळे त्यांनी असंही म्हटलेलं आहे की महाराष्ट्रद्रोही, मराठी द्रोही आहेत आणि अमित शहा यांना महाराष्ट्र संपवायचा आहे. मी तेच म्हटलं, कोणाला काय संपवायचं आहे ह्याचं दिसतंय. त्यांना शिवसेना संपवायची होती, त्यांना उद्धवजींना संपवायचं होतं आणि म्हणून त्यांनी इतकी अपार मेहनत केली. पवार साहेबांच्या दावणीला त्यांनी सगळी शिवसेना बांधली, काँग्रेसकडे नेऊन त्याला सगळं संपवलं, बाळासाहेबांचे सगळे हिंदुत्वाचे विचार संपवले. आता मला वाटतं अजूनही त्यांची बडबड इतकी सुरू असते की त्याला काही सीमाच राहिलेली नाही. आणि ही बडबड जर अशी सुरू राहिली तर मला वाटतं शिवसेना, मला असं वाटतं की काही शिल्लकच राहणार नाही येणाऱ्या काही दिवसामध्ये. आणि आता तुम्ही बघा पुढे काय काय होत आहे ते. तुमच्यावर असा देखील आरोप केलेला आहे की पक्ष जेव्हा ज्या दिवशी सरकार बदलेल त्या दिवशी तुम्ही पक्ष बदलणार, असं थेट आरोप केलाय. पण मी सर्वांना माहीत आहे, मी लहानपणापासून बालपणापासून स्वयंसेवक आहे, संघाचा मी स्वयंसेवक आहे. 35 वर्ष झाले सतत मी भाजपमध्ये 7 वेळा निवडून आलेलो आहे, सर्वात सिनियर मी या ठिकाणी आहे. माझ्या मनामध्ये हा विचार कधी आलाच नाही. तुमच्यासारख्यांच्या मनात असे बुरसटलेले विचार येतात, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, पक्ष याच्या दावणीला बांधू का त्याच्या दावणीला बांधू. आमच्यासारखे कार्यकर्ते एका विचाराने प्रेरित झालेले आहेत. आम्हाला कुठेही जायची गरज नाही. सत्ता असो का नसो, 20 वर्ष मी विरोधात होतो त्यावेळेला मलाही खूप आमिषं दाखवण्यात आली, पण मी यत्किंचितही माझ्या विचारापासून दूर झालो नाही आणि आता तर काही प्रश्नच येत नाही. नाही, मला असं वाटतं की नुसते सुधाकर बडगुजरच नाही, अनेक नेते, म्हणजे नाशिक जिल्ह्याचंच म्हणत नाही, मी महाराष्ट्राचंही म्हणतो. आणि नाशिक जिल्ह्यात तर आता या शिवसेनेमध्ये राहायला कोणीही तयार नाही, कोणीच तयार नाही. हे असे लोक असताना कुणाची दुसऱ्याची दुश्मनाची गरजच नाही. पक्षामध्ये संजय राऊत सारखे लोक असताना, त्यांची एवढी बडबड असताना दुसऱ्या कोणाची दुश्मनाची त्यांना गरजच नाही. उद्धव ठाकरेंना त्यांचेच लोक त्यांचा पक्ष फोडण्यासाठी अगदी पुरे आहेत आणि तेच काम संजय राऊत या ठिकाणी करतायत. खडसे खूप आता उद्विग्न अवस्थेत आहेत. त्यांची मानसिक स्थिती काही बिचारायची ठीक नाही. आपण बघतायत त्यांच्या हातामध्ये काही राहिलेलं नाही, त्यांना आता कोणी निवडून देत नाही. आता त्यांच्या भाच्याने आणि कोणत्या पीआयने मिळून एका महिला पीआयचा खून केला आणि त्यामध्ये ते 6-7 वर्ष आतमध्ये होते, हे सर्वांना माहीत आहे. आता त्यांनी त्या महिला इन्स्पेक्टरचा मर्डर केला, तिला पाण्यात फेकून दिलं, हे सगळं सूर्यप्रकाशित स्वच्छ आहे. आता ते कोणी केलं काय केलं ही गोष्ट न्यायप्रविष्ट आहे. पण त्या केसमध्ये त्यांचा भाचा जेलमध्ये गेला, 7 वर्ष 6 वर्ष आतमध्ये राहिला. आता याचाही आरोप ते माझ्यावर करतील तर मला वाटतं खडसेंचं थोडंसं त्यांचं डोकं तपासण्याची वेळ आता आलेली आहे. नाही, जावाई पण म्हणतात ते की जावाई सुद्धा त्या ठिकाणी आतमध्ये होता, त्यातही माझा हात आहे. आता मला समजत नाही, ईडीच्या त्या केसमध्ये, त्या भोसरीच्या केसमध्ये त्यांनी पैसे कुठून आणले, कुठे टाकले, जावाई का आत गेला, हे सगळं त्यांना माहीत आहे. अजूनही त्या फाईल सगळ्या जिवंत आहेत, त्या काही गेलेल्या नाही.
फक्त वरती दिल्लीश्वरांच्या पाया धरायचे, तिथे लोटांगणं घालायचे आणि त्यांना काहीतरी माझी कारवाई थांबवा म्हणून तिथे रडायचं आणि इथे मोठ्या गप्पा करायच्या. आता बघू त्या फायलिंगचं काय होणार आहे. तर मी एकदा दिल्लीला जाऊन येतो. आलमट्टी धरणाच्या संदर्भामध्ये जयंत पाटील किंवा पश्चिम महाराष्ट्रातले जे विरोधक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की राज्य सरकार दुर्लक्षित करत आहे आणि याच्या संदर्भात ही मलगिरी कमिटी जी होती त्यांचं असं म्हणणं आहे की उंची वाढवल्याने पूर येत नाहीये. काय खरी वस्तुस्थिती? हे मला वाटतं ही परिस्थिती आहे. म्हणजे ही गोष्ट सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ आहे की आलमट्टीमुळे आज सांगली असेल, कोल्हापूर असेल या भागामध्ये महापूर येतो, शहरं पाण्याखाली जातात. ही वस्तुस्थिती आहे. त्याची उंची अजून जर वाढवली तर मला वाटतं दोन्ही शहरांना अजून मोठा धोका किंवा त्या भागातील अनेक गावांना मोठा धोका उत्पन्न होणार आहे आणि म्हणून त्याची उंची वाढू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. आम्ही केंद्र सरकारलाही विनंती केलेली आहे आणि मला वाटतं की त्यामुळे निश्चित आम्हाला मोठा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे आलमट्टी धरणाची उंची वाढणार नाही याची मला ही सुद्धा खात्री आहे. तरुण महिला कामगार आहेत त्यांची गर्भपिशवी काढण्याचे प्रकार पुढे आलेले आहेत. काय सांगा, कारण महिलांच्या आरोग्याचा विषय आहे. नाही मला या संदर्भात तुम्ही सांगतात मला माहिती, मी माहिती घेऊन सांगेन. एक मिनिट खराडी होऊ दे ना. तर कुर्ल्याची जागा, मदर डेअरीची जागा जी आहे ती धारावी पुनर्वसन संदर्भात येण्यासंदर्भातला निर्णय झाला. धारावी पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांना सर्व अतिशय म्हणजे सुरुवातीपासून ज्यावेळेला ते पूर्वी मुख्यमंत्री होते तेव्हापासूनची सर्व त्यांना माहिती आहे, तांत्रिक माहिती त्यांना सर्व आहे. त्या संदर्भामध्ये कुठेही नियमबाह्य काम केलं जाणार नाही, कुठलंही नियमबाह्य काम केलं जाणार नाही आणि त्या ठिकाणी नियमाने जे असेल तांत्रिकदृष्ट्या तपासून तेच काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. काही जागा त्या ठिकाणी पुनर्वसनासाठी कमी पडत असेल तर दुसरी जागा शासनाने देऊ केली असेल, त्यामध्ये चुकीचं काय मला असं वाटत नाही आणि म्हणून नियमबाह्य त्या ठिकाणी काही केलं जाणार नाही. विरोधकांना चांगलंही बघायचं नाही आहे आणि त्यांना फक्त जे चांगला मी करतोय ते वाईटच कसं आहे ते दाखवायचं आहे. स्वतः तर त्यांनी काही केलं नाही, उद्धवजींनी काही केलं नाही धारावीसाठी आणि आता आम्ही करतो आहोत. तर बस हे कसं चुकीचं आहे, ही जमिनीच्या घशात घालतायत, ती त्याला फुकट देत आहेत. मला वाटतं असे बिनबुडाचे आरोप ते करतायत. सर हिंदी में सर संजय राउत ने आपको आरोप किया है. सर संजय राउत ने आरोप किया. देखो मैं तो पार्टी का एक प्रमुख कार्यकर्ता हूँ. मैं 7 टर्म से 35 साल से मैं विधायक हूँ, मंत्री भी रह चुका हूँ 3 बार. संजय राउत क्या बोलेंगे उसका कोई भरोसा नहीं है. मैं तो ये कहूँगा कि संजय राउत आपने शिवसेना जो बाला साहब से विचारों से प्रेरित थी, हिंदुत्व से प्रेरित थी, आज उसका क्या हाल बना दिया आपने शिवसेना को एनसीपी के गोदी में जाके बिठा दिया. आपने कांग्रेस के साथ दलाली करके उसको वहाँ पे बिठा दिया और आज पूरी शिवसेना पूरी तरह से खत्म हो चुकी है. और अगर संजय राउत इसी तरह से बकवास करते रहे